तर या पुतळा दुर्घटनेनंतर राणे आणि विरोधकांमध्ये जो राडा झाला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राणेंविरोधात पुण्यात ठाकरे गटाचं जोडे मारो आंदोलन। राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारेंचा संतप्त सवाल। नारायण राणेंना अटक करण्याची मागणी। नारायण राणे उद्दामपणाची गुंडगिरीची भाषा करतात, पत्रकारांच्या हातातले दूर काढून घेतात, पत्रकारांना देतात। अशा नितेश राणे आणि जयदीप आपटेचा दोस्ताना राणेंनी जयदीप आपटेला पुतळ्याचं कंत्राट मिळवून दिलं, सुषमा अंधारेंचा आरोप। तर आपटेला आम्ही सापडणार, नितेश राणेंचा पलटवार। आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे। हा काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला। राणेंवर बोलण्यासाठी रश्मी ठाकरे जबरदस्ती करायच्या, मनीषा कायंदे म्हणाल्या। तसंच आता पद मिळवण्यासाठी अंधारे रश्मी ठाकरेंना खुश करतायत। नितेश राणेंची खोचक टीका। अंधारेंची चूक नाहीये, बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते, बाकी काय। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल। काल राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। भाजपचे गुंड गृह खात्यावर थुंकले, पोलिसांची कॉलर पकडली। फडणवीसांना लाज वाटायला हवी, पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर राऊत आक्रमक। शर्म आनी चाहिए कि उनके पुलिस के ऊपर कुछ गुंडे उनके पार्टी के थूकते हैं, उनके मुंह पर, पुलिस के मुंह पर थूकते हैं जाकर। देखा आपने कल मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार। मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर न्याय मिळणार का माहित नाही, ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा निशाणा। नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत। नारायण राणे धमक्या देतील असं वाटत नाही, राणेंच्या धमकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना, पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटत नाही। जबाबदार नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य अभिप्रेत नाहीत। नारायण राणेंच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर।